हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एक्सेल अकॅडमी. आज आपण बघणार आहे पार्ट 2. या पार्ट 2 मधले जे काही आधीचे भाग आहे त्याचे व्हिडिओ मी बनवलेले आहे. पार्ट 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा, यातला जर 2.1 भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल, हा पॉइंट आपण मागील व्हिडिओमध्ये डिस्कस केला होता. त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आज आपण बघणार आहोत भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. ठीक आहे, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल, पण जर विसरला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमचे व्हॅल्युएबल कमेंट्स नक्की द्या. ओके, तर चला स्टार्ट करूया आपण आजचा टॉपिक, भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. पुढचा प्रकार आहे, पुढचा इतिहास लेखनाचा प्रकार आहे स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. तर आधीचा जो इतिहास लेखन होतं त्याच्यामध्ये राजघराण्यांचा जे इतिहास आहे त्याच्यावरच भर दिला जात होता. पण असं असताना सुद्धा नंतर हळूहळू सांस्कृतिक विषयांवर, सामाजिक विषयांवर, आर्थिक इतिहासावरही इतिहास लिहिण्याची सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू या सगळ्यांचा इतिहास लिहिण्याची सुद्धा किंवा यांचा इतिहास अभ्यासण्याची सुद्धा आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. ठीक आहे, म्हणजे समाजामधले हे सगळे जे घटक आहे, समाज झाला, समाजातले लोक कसे आहेत, त्यांची विचारसरणी कशी आहे, विज्ञानाशी निगडीत जे आपण गोष्टी आहे, आपल्या देशातली अर्थव्यवस्था कशी आहे, अर्थव्यवस्थेशी रिलेटेड गोष्टी, राजकीय प्रणाली, राज्य चालवताना ज्या पण प्रणाली वापरल्या जातात, आणि धार्मिक विचारसरणी, लोकांची धार्मिक विचारसरणी, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांची वेगवेगळी जी विचारसरणी आहे, आणि देशातले वेगवेगळे सांस्कृतिक पैलू, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. याची आवश्यकता इतिहासकारांना वाटू लागली आणि त्याच्यावरच इतिहास लेखनाचे 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात आपल्याला. ते 3 नवे वैचारिक प्रवाह आहेत. 1 मार्क्सवादी इतिहास, 2 वंचितांचा इतिहास आणि 3 स्त्रीवादी इतिहास. तर सगळ्यात पहिले आपण बघूया मार्क्सवादी इतिहास म्हणजे काय. तर स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. आणि मार्क्सवादामध्ये वर्ग संघर्ष जो आहे, वेगवेगळ्या जे वर्ग असतात समाजामध्ये, आर्थिक परिस्थितीवरनं जे वर्ग पडलेले असतात, गरीब श्रीमंत, यांचा जो संघर्ष याच्यावर भर दिलेला आहे. तर मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये जे आर्थिक व्यवस्थेमधलं उत्पादनाची साधनं जी आहे, म्हणजे आर्थिक व्यवस्थेशी रिलेटेड मार्क्सवादी इतिहास लेखन आढळतं आपल्याला. आणि मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये जे उत्पादनाची साधनं आहेत, म्हणजे ज्याच्या थ्रू उत्पादन हे घेतल्या जातं, आणि उत्पादन प्रक्रिया जी आहे, उत्पादनाची साधनं, उत्पादनाच्या पद्धती, आणि हे उत्पादन प्रक्रियेमधलं जे मानवांचे संबंध आहे, या सगळ्यांचा विचार केलेला आहे. ठीक आहे, या सगळ्यांचा उहापोह मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये दिसून येतो. आणि सामाजिक घटनांचा, ह्या सगळ्या प्रत्येक सामाजिक घटना जी आहे, ह्या सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे सुद्धा महत्त्वाचे सूत्र आहे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे. म्हणजे जी पण घटना होते समाजामध्ये, त्या प्रत्येक घटना ही जी आहे सर्वसामान्य लोकांवर छाप सोडून जाते. तर प्रत्येक घटनेचा, सामाजिक घटनेचा काय परिणाम होतो लोकांवर, हे सुद्धा मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये महत्त्वाचं आहे. तर भारतीय मार्क्सवादी इतिहास लेखनकारांनी जातीव्यवस्थेमध्ये होत गेलेले जे बदल आहे त्यांचा अभ्यास केला. आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जे संस्थापक होते कॉम्रेड डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी या ग्रंथात
मार्क्सवादी इतिहास लेखनच केलेलं आहे. तर जे भारतीय मार्क्सवादी इतिहासकार आहे महत्त्वाचे ते आहेत दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड शरद पाटील, रामशरण शर्मा. यांना सगळ्यांनी खूप महत्त्वाचं योगदान दिलं आहे. तर हे होतं मार्क्सवादी इतिहासाबद्दल. तर पुढील वैचारिक प्रवाह आहे वंचितांचा इतिहास. वंचित म्हणजे समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले आहे आणि उपेक्षित ठेवले आहे असे ज्या लोकांचा समूह आहे त्या लोकांच्या समूहाच्या इतिहासाला आपण वंचितांचा इतिहास असे म्हणतो. तर हा जो वंचितांचा इतिहास आहे याला मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच वंचितांचा इतिहास लिहिण्याची पण सुरुवात झाली. तर समाजातील हजारो वर्षांपासून जे पण उपेक्षित समाजवर्ग आहे तर त्यांची जो इतिहास आहे तो इतिहास लिहिण्याची सुरुवात ही मार्क्सवादी इतिहास लेखनापासूनच झाली. तर समाजाच्या तळाशी असलेला जो लोकसमूह आहे त्यांच्या लोकसमूहापासून इतिहास लेखनाची सुरुवात झाली पाहिजे असे मत अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञानाने मांडले होते. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी जी लोकपरंपरा आहे म्हणजे तिथल्या लोकांच्या ज्या स्थानिक लोकांच्या ज्या परंपरा आहे ते एक महत्त्वाचे साधन मानले गेलेले आहेत. ठीक आहे. तर वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान जे मिळवून देण्याचं काम ज्यांनी केलं आहे ते आहेत रणजित गुहा हे भारतीय इतिहासकार. पण रणजित गुहांच्या आधीही भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार जो आहे तो महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून दिसून येतो. तर जर आपण बघितलं भारतामध्ये सुद्धा जे महत्त्वाचे इतिहास लिहिणारे वंचितांचा इतिहास लिहिणारे त्यांच्यामध्ये महत्त्वाचं योगदान आहे ते महात्मा ज्योतिराव फुले यांचं. त्यांनी गुलामगिरी या ग्रंथामध्ये शूद्र ती शूद्र आणि धर्माच्या नावाखाली असलेल्या जे स्त्री व शूद्रांचे जे शोषण आहे त्यांचा इतिहास लिहिला आहे. ठीक आहे. म्हणजे शूद्र लोक म्हणजे आधी समाजामध्ये वेगवेगळे गट होते ब्राह्मण शूद्र. तर शूद्र लोकांना सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून उपेक्षित होता तो वर्ग आणि त्यांची विटंबना होत असे. धर्माच्या नावाखाली स्त्रिया आणि शूद्र यांचं शोषण होत असे. तर या सगळ्यांचं जे शोषण होत आहे धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली या सगळ्यांचा इतिहास त्यांनी गुलामगिरी या ग्रंथामध्ये लिहिला होता. नंतर भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घटनेत जो दलित वर्ग आहे त्याचा मोठा वाटा आहे आणि भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याचे दुर्लक्ष केले आहे असे बाबा आंबेडकरांनी सांगितले. बाबा आंबेडकरांनी त्यांच्या हू वेअर द शूद्रास आणि द अनटचेबल या ग्रंथामध्ये दलितांवरचा जो अन्याय होतोय व भारतीय राजकीय व सांस्कृतिक जडणघडीत त्यांचे जे महत्त्वाचे स्थान आहे यांच्यावर प्रकाश टाकला. ठीक आहे. तर ह्या दोन्ही पण ग्रंथामध्ये त्यांनी जो दलित वर्ग आहे जो उपेक्षित आहे त्यांच्यावर किती अन्याय होत आहे त्यांचं वर्णन केलं. आणि हा जो दलित वर्ग आहे हा दलित वर्ग यांचं भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक जी जडणघडण होत आहे त्यांच्यामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे या स्थानावरही त्यांनी प्रकाश टाकला. तर पुढचं वैचारिक प्रवाह आहे स्त्रीवादी इतिहास. स्त्रीवादी इतिहासामध्ये जो भारतातला आधीचा जो इतिहास लेखन झालं होतं ते प्रामुख्याने जे पुरुष अभ्यासक होते त्यांनी तो इतिहास लिहिला होता. त्यामुळे साहजिकच त्यांनी जे स्त्रियांचं स्थान आहे इतिहासामध्ये याकडे दुर्लक्ष केलं होतं किंवा त्यांना तेवढं महत्त्व दिलं नव्हतं. पुरुष विचारसरणीच्या नुसारच इतिहास लिहिला गेलेला होता आणि स्त्रियांना त्यामध्ये स्थान दिलं गेलेलं नव्हतं. त्याच्यामुळे जो स्त्रीवादी इतिहास लेखिका आहे त्यांच्यासमोर आव्हान होतं की जो प्रारंभीच्या काळात पुरुष इतिहासकारांनी जी स्त्रियांची कामगिरी करण्याने दुर्लक्ष केले त्यांच्यावर प्रकाश टाकणे आणि
नंतर जेवढे पण स्त्रियांनी जे साहित्याचे संशोधन केलेलं आहे त्या सगळ्या साहित्यांचं संकलन करणं आणि पुन्हा इतिहास स्त्रियांच्या दृष्टिकोनातून मांडणं, ज्याच्यामध्ये स्त्रियांचं हे स्थानाचा नव्याने विचार केला जाईल किंवा विचार होईल. तर हे होतं स्त्रीवादी इतिहास लेखिकांसमोरचे आव्हानं. तर स्त्रीवादी इतिहास लेखिकांमध्ये जे 19व्या शतकात होते, शतकातल्या महत्त्वाची लेखिका म्हणून जर आपल्याला नाव घेता येईल तर ते आहेत ताराबाई शिंदे. त्यांनी सन 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हे त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं. हे सगळ्यात पहिलं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखन झालेलं आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी पुरुष प्रधान व्यवस्था जी आहे आणि जाती व्यवस्था ह्या दोन्ही व्यवस्थेला विरोध केला. ठीक आहे. तर ह्या पुस्तकामध्ये त्यांनी जे पुरुष प्रधान संस्कृती आहे भारतामध्ये, त्यामुळे जे स्त्रियांना दुय्यम स्थान मिळतं आणि जाती व्यवस्था आहे म्हणजे श्रेष्ठ, कनिष्ठ, शूद्र अशी जी जाती व्यवस्था आपल्या भारतामध्ये त्यावेळेस होती, तर ह्या जाती व्यवस्थेला त्यांनी विरोध केला त्यांच्या पुस्तकातनं, ज्याचं नाव होतं स्त्री पुरुष तुलना. नंतर 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांचं पण पुस्तक द हाय कास्ट हिंदू वुमन हे प्रकाशित झालं. त्याच्यामध्ये स्त्रियांच्या जीवनावर त्यांनी प्रकाश टाकला. तर जे पण स्वातंत्र्योत्तर काळात जे पण लेखन झालेलं आहे त्याच्यामध्ये सहसा स्त्रियांना जी वागणूक मिळते, म्हणजे स्त्रियांना मिळणारी वागणूक, कारण स्त्रियांचं स्थान त्यावेळेस जे होतं पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जात होतं. त्यामुळे सहसा या लेखनामध्ये जे स्त्रियांना जी वागणूक मिळते, घरामध्ये जी दुय्यम वागणूक मिळते किंवा कामाच्या ठिकाणी पण जी दुय्यम वागणूक मिळते याचं लेखन झालेलं होतं. आणि नंतर जर राजकारणामध्ये पण जो स्त्रियांचा सहभाग आहे तिथेही समानता दिली जात नव्हती. तर राजकीय समानतेचा जो हक्क आहे स्त्रियांचा, या दोन्ही गोष्टींवर केंद्रित झालेलं दिसतं इतिहास लेखन, जे स्वातंत्र्यपूर्व काळात झालेलं होतं. जर अलीकडच्या काळाची जर विचार करायचा झालं तर मीरा कोसंबी ह्या ज्या आहे त्यांचं जे ग्रंथ आहे क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट ॲक्सेस इन सोशल हिस्ट्री, या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्रातल्या पंडिता रमाबाई आणि भारतातल्या पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध लिहिले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये ज्या दलित स्त्रिया आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. आणि त्यामध्येच एक महत्त्वाचं शर्मिला रेगे यांचं लेखन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज. तर ह्या ग्रंथामध्ये त्यांनी ज्या महाराष्ट्रातल्या स्त्रिया आहे त्यांची जी दयनीय अवस्था आहे त्यांच्यावर लेखन केलं. महाराष्ट्रातल्या स्त्रियांना जे दुय्यम स्थान दिलं जात होतं, ज्या काही कुप्रथा त्यावेळेस प्रचलित होत्या त्याच्यामुळे स्त्रियांवर जो अन्याय होत होता, तर त्याच्यामुळे जी स्त्रियांची जी दयनीय अवस्था होती त्याच्यावर त्यांनी लेखन केलं. दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेला निबंध जे आहे या निबंधांचं संकलन त्यांच्या ग्रंथामध्ये मिळते. ठीक आहे. तर ज्या आपण दलित स्त्रिया त्यांनी बघितल्या त्यांचं आत्मचरित्र हे त्यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये निबंधाच्या स्वरूपात लिहिलेलं आहे. तर हे होतं स्त्रीवादी इतिहास लेखन. तर आपण बघितलं की ह्या सगळ्या वेगवेगळ्या विचारसरणी अवलंबून इतिहासकार लेखन लिहित होते, पण कुठल्याही विचारसरणीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार, गो सरदेसाई, त्र्यंबकशंकर शेजवलकर यांचा उल्लेख करता येईल. आणि अलीकडच्या काळात जर म्हणायचं झालं तर यदी फडके, रामचंद्र गुहा ह्या संशोधकांनी पण आधुनिक इतिहास लेखनामध्ये खूप महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. हे माहिती आहे का तुम्हाला? गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले होते
की समाजात त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागले. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडांमध्ये प्रकाशित केला आहे. तर भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या जी पण सामाजिक आणि राजकीय चळवळ होती, ह्या सगळ्यांचा प्रभाव आपल्याला जाणवतो. त्याच्याबरोबरच जो आहे भारतीय इतिहास लेखनाची जी परंपरा आहे ती परंपरा हळूहळू स्वतंत्र आणि समृद्ध होत गेली. हळूहळू त्याच्यामध्ये नवीन नवीन जीवनाची रिलेटेड जे पैलू आहे त्याच्यावरही अभ्यास व्हायला लागली आणि ते पैलूसुद्धा समाविष्ट होत गेले. तर इथे आपला दुसरा धडा संपला आहे. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलंच असेल, पण जर विसरला असाल तर सबस्क्राईब बटन प्रेस करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमचे कमेंट्स आम्हाला द्या, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्हाला नक्की कुठल्या विषयावर किंवा टॉपिकवर व्हिडिओज हवे आहेत. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय, कीप स्टडीइंग. थँक्स फॉर वॉचिंग.